नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, सध्या आपण बघत आहोत सुट्टी विशेष हा खास मुलांसाठीचा कार्यक्रम, हो की नाही? मला खूप आवडतं. पहिला भाग तर खूप सुंदर झाला आपला, हो की नाही? छोट्याशा महेशने खूप छान कविता म्हणून दाखवली. आणि आज दुसरा भाग आमची परिराणी सोबत आहे, तिच्याबरोबर हा कार्यक्रम मी सादर करणार आहे. दुसरा भाग सुट्टी विशेष. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. खूप छान, किती सुंदर, किती छान म्हटलं गोड आवाजात. सरस्वतीला आपण कलांची विद्येची देवता म्हणत असतो, नाही का? म्हणून तिला वंदन केलं की सगळं कसं छान, हो की नाही? आणि तुला तर किती आवड आहे कलेची, विद्येची, हो की नाही? आणि सुट्टीत काय काय करतेय? सगळं सुट्टी आहे ना, मस्त पैकी मोठी सुट्टी आहे. हा, काय? मी हे बनवलं. काय आहे? दहीच्या बाटल्यांचं. हा हा, दह्याचं आहे. अमूलचं दहीचं. हा हा. तर त्याच्यावरती मी रंग दिला. आणि हे प्लांटर आहे, तर ह्याच्यात फूल पण ठेवू शकतात. ओ, फ्लॉवर पॉट केला किंवा कुंडी म्हणून सुद्धा त्याच्यात, म्हणजे तू छान बी पेरणार किंवा रोप लावणार एखादं. अरे वा वा वा. आणि किती सुंदर हा रंग दिलाय तू, फारच सुंदर, खूप छान. हा, अतिशय सुंदर. असंच ठेवून दे बरं इथे. बघ, तुझ्यामुळे माहिती आहे का, आपल्या बालमित्रांना पण वाटेल की अरे आपणही असं काही करू शकतो, नाही का? तेच रंग फार छान दिलाय तू, त्याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. आणि मग काय वाचन तुझं आवडीचं, पुस्तकं वगैरे? माझ्या घराच्या जवळच एक ग्रंथालय, लायब्ररी आहे, तर मी तिथं जात राहते. आणि मी हे पुस्तक वाचतेय, आम्ही सांगतो पावसाला. खूप छान पुस्तक, तुम्ही पण वाचा. नक्की. कोणाचं पुस्तक आहे हे सांग ना आपल्या बालमित्रांना, म्हणजे ते आणतील. हे पुस्तक रेणू दांडेकर यांचे पुस्तक आहे. खूप छान आहे. आजी, आज तू एक छानशी कविता वाचून दाखवशील? हो, म्हणजे काय, मी तयारच ठेवली आहे. कारण सांगू का, मी म्हणजे ही जी कविता निवडली की नाही, मे महिना आहे, किती ऊन असतं की नाही, रणरणतं ऊन असतं. तर ही कविता मी तुला वाचून दाखवणार आहे. आणि मग यातलं ऊन, म्हणजे बाहेर तर ऊन आहेच, पण परिस्थितीचं सुद्धा ऊन कसं असतं याची कल्पना येईल तुम्हाला, बरं का? सगळ्यांनाच आवडेल ही कविता. मी ही कविता तुला वाचून दाखवते, ठीक आहे? ह्या कवितेचं शीर्षक आहे झपझप चाललेत नाजूक पाय. दत्ता हलसगीकर यांची कविता आहे. मे महिन्याची दुपार, मे महिन्याची दुपार, रणरणतं ऊन, झगमगता सूर्य आभाळामधून. मे महिन्याची दुपार, रणरणतं ऊन, झगमगता सूर्य आभाळामधून. जाई फुलासारखी नाजूक पोर, जाई फुलासारखी नाजूक पोर, घेऊन निघाली बापाला भाकर. जाई फुलासारखी नाजूक पोर, घेऊन निघाली बापाला भाकर. गिरणीचा भोंगा आत्ता होईल, गिरणीचा भोंगा आत्ता होईल, दमलेला बाप फाटकात येईल. उशीर झाला म्हणून रागवेल काय, उशीर झाला म्हणून रागवेल काय, झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. घरचे सगळे तिनेच केले. तुझ्या घरी पाहिलं का काय काय परिस्थिती तुझी आहे, छोटीशी आहे, तुझ्यासारखीच ती मुलगी आहे. आणि वडिलांना ती डबा घेऊन जातीये. गिरणीमध्ये तिचे वडील आहेत, काम करतायत, आणि भोंगा वाजत असतो गिरणीचा. आणि मग ते म्हणजे जेवणाची सुट्टी होते, आणि मग ते वडिलांना तिच्या भाकरी घेऊन जाणारे, डबा घेऊन जाणारे, आणि मग ती मुलगी निघालेली. आता घरातलं वर्णन बघा कवीने कसं केलंय. घरचे सगळे तिनेच केले, घरचे सगळे तिनेच केले, आजारी आईला औषध दिले,
धाकट्या भावाची घेतली शिकवणी, पाठच्या बहिणीची घातली वेणी. घरचे सगळे तिनेच केले, घरचे सगळे तिनेच केले, आजारी आईला औषध दिले. धाकट्या भावाची घेतली शिकवणी, पाठच्या बहिणीची घातली वेणी. येईल तसा शिजवला भात. छोटी आहे का तुझ्यासारखी ती, तिला काही स्वयंपाक येत नाही. तिला जसं येईल तसा ती भात शिजवतीये. येईल तसा शिजवला भात, तापलेल्या तव्याने पोळले हात. तरी पण डोळ्यात पाणी नाही, तरी पण डोळ्यात पाणी नाही. आईचीच आज ती होती आई, आईचीच आज ती होती आई. डोळे भरून पाहत होती माय, डोळे भरून पाहत होती माय. झपझप चालले नाजूक पाय, झपझप चालले नाजूक पाय. माथ्यावर ऊन, सगळीकडे ऊन आहे की नाही. माथ्यावर ऊन, पायाखाली ऊन, परिस्थितीचे मनात ऊन. माथ्यावर ऊन, पायाखाली ऊन, परिस्थितीचे मनात ऊन. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये, म्हणजे जमीन बघ तापलेली असते की नाही मे महिन्यात. कवी काय म्हणतोय, निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये, पोरीचे पाऊल कमळाचे आहे, नाजूक पाय कमळासारखे. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये, पोरीचे पाऊल कमळाचे आहे. तिच्या पायाखाली चंदन हो, तिच्या पायाखाली चंदन हो. माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो. चंद्रमा शीतल असतो की नाही, सूर्य तापलेला असतो. म्हणून कवी काय म्हणतो, तिच्या पायाखाली चंदन हो, माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो. अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा, अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा. घड्याळा थोडे मागे रहा, बापासाठी लेक ओढी न जाय, बापासाठी लेक ओढी न जाय. झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चालले नाजूक पाय. खूप सुंदर आहे एकदम. खूप खूप छान वाटलं ऐकता ऐकता. पाणी आलं डोळ्यात. परी राणीच्या आमच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच आहे. तुला सांगू परी, ही कविता मी साक्षात कवी दत्ता हलसगीकर यांच्या तोंडून ऐकलेली आहे. कामगार साहित्य संमेलन होतं तेव्हा दत्ता हलसगीकर हे होते आणि त्यांनी ती कविता सादर केली होती. मला आठवतंय, पूर्ण सभागृह हल्लं होतं अक्षरशः. डोळ्यातून सगळ्यांच्या आसवांच्या धारा लागलेल्या होत्या. अशी ही सुंदर कविता. पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ही कविता होती, पण ही तुला नव्हती कविता. म्हटलं आत्ताच्या नव्या पिढीतल्या मुलांना ही कविता आहे की नाही माहीत नाही. म्हणून या मे महिन्याच्या सुट्टीत ह्या उन्हासाठी आपण आईस्क्रीम खातो, थंडगार काही काही मागतो, आईला दे दे म्हणतो. पण ही मुलगी, गरीब मुलगी, भर उन्हात वडिलांची भाकरी घेऊन निघालेली आहे. आणि कवीला तिच्या नाजूक पायांबद्दल किती त्यांनी सुंदर वर्णन केले. परिस्थितीचं ऊन काय असतं हे कळावं म्हणून ही कविता सगळ्यांनी वाचलीच पाहिजे. आमच्या घरी जी कामवाली मावशी येते त्यांना, त्यांच्या मुलांसाठी मी माझे टॉईज देते, पुस्तकं देते, मी त्यांना केक पाठवते, काही खायला पण देते. अरे वा, खूप छान. आपण असं केलंच पाहिजे नाही का. आणि तुला सांगू, तुझ्या आईबाबासुद्धा किंवा आम्हीसुद्धा खास तुझ्या बड्डे निमित्त ही जी अशी मुलं आहेत, परिस्थितीच्या उन्हाचे चटके ज्या मुलांना बसत आहेत, अशा मुलांसाठी आपण सुद्धा काहीतरी थोडं का होईना करायला पाहिजे. आपण की नाही, आपण यथाशक्ती आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपण मदत केली पाहिजे. आणि ही मुलंसुद्धा खूप शिकून छान मोठी व्हावीत अशा आपण शुभेच्छा देऊयात नाही का या सुट्टीनिमित्त. तुला आवडला सुट्टीविषयी? खूप आवडला ना. खूप छान कविता पण खूप छान. खूप. तर आता आपण निरोप घेऊयात आणि सुट्टी मजेत घालवा सगळ्यांनी. आजी थांब, काय? लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. कृपया लाईक करा, आवडलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय.